केलेली ती फटकेबाजी त्यानं कुठल्या धावा आणि कालच बुलेट ट्रॉफी संपन्न झाली पालेच्या मैदानावरती आणि कालच दहिसर संघाने काय परफॉर्मन्स दिलाय राहुल तो बुलेट घेऊन मात्र दहिसर मध्ये आलाय काल बघायचं आहे हा राहुल आज काय परफॉर्मन्स देणार आणि मगाशी ओमकारनं 50 धावा कुठल्यात 10 चेंडूमध्ये सर्वात फास्टेस्ट अर्धशतक त्याने ठोकलं तो ही कामगिरी काय करणार याच्याकडे लक्ष वेधतो तुमचं दुपारचे वाजतात ते 2:59 आमचे स्कोरर सुशांत आणि स्वप्नील आम्हाला जॉईन झालेत स्वागत आहे तुमचं देखील जीटीसी संपूर्ण टीम आमच्या समेत सुशील आणि त्याची संपूर्ण टीम सर्वांचं आम्ही स्वागत करतोय डीजे देखील आमच्या समेत पंचाची कामगिरी पाहतील मिस्टर सस्त्रबुद्धे सर आणि मिस्टर मॅके सर आणि संदीप पाटील सर कॉमेंट्री बॉक्समध्ये IPL कॉमेंटेटर कुणाल दाते सर आणि आमचे नितीन कालन आणि मी स्वतः मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय मकर संक्रांत चषक 2025चं पर्व आपण पाहतोय यशाची परंपरा असणारी 55 वर्षाचा सुवर्ण काल पूर्ण केली 56 वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते या आपण म्हणणार सुपर 8 क्वालिफायसाठी सुरू असलेला सामना टॉस जिंकलाय तो मात्र दहिसर संघानं नीता स्मृती ट्रॉप संघ दहिसर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं अमदत केले ते कौसा संघाला फलण्यासाठी अंकुश एलिवन गावदेवी कौसा आज संघ इन ॲक्शन मध्ये नीता स्मृती गावदेवी दहिसर गोलंदाज सज्ज होतोय वेगवान सुमित बोईर स्ट्रायकरला फलंदाज उजव्या हाताचा ओमकार ज्युनियर ओमकार पाटील स्ट्रायकरला नॉन स्ट्रायकरला कल्पेश गोवारी सलामी चोटी मैदानात आली मगांसारखीच गोलंदाज तयार वेगवान गोलंदाजी पहिला चेंडू कट केलाय सध्याच्या बॅकअपला आहे तिथे गलीमध्ये एकदम मिळणार सुरुवात शांत दुसऱ्या वेळेचा प्रयत्न ओमकार डेंजर एंडला यस इट इज कंप्लीट केले 2 धाबा ओमकारला माहिती आहे ओमकारची बॉडी लँग्वेज लवचिक आहे कारण मगाशी देखील आपण त्याला पाहिलं जिथे 1 धाव होती तिथे 2 धाबा सहजरित्यानं ज्या पद्धतीने फरदीन काझीला आपण पाहतोय ज्या फरदीन काझीने खूप चांगली फलंदाजी केली बिग बॅश मध्ये आताच झाल्या स्पर्धेमध्ये यस नितीन प्रभाकर पाटील दहिसर गावचे समाजसेवक यांच्याकडे एक पारितोषिक आले दहिसर टीमसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज O2 मच्छिंद्र सर सुरुवात ओमकारनं शांत केली मगाशी ओमकारने पहिल्या चेंडूवरती त्याचा झेल सोडला होता सोनापाड्या संघाच्या प्रेमनं नंतर त्याने 50 धावा कुठल्या होत्या ओ चांगला एक्झिक्युशन होतं चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं P1चा सुंदर वापर केलाय आणि पहिला चौकार ओमकारच्या बॅटमधनं येतोय बघा साइड अँगलनं चांगला फटका सजवलाय त्याचा क्लास आहे ओमकारचा एक चांगला क्लास आहे त्याचं शॉटचं सिलेक्शन लवकर करतो तो चेंडूची लाईन लवकर पिक करतो आणि त्यानुसार तो लाईनमध्ये लवकर येतो आणि त्याला कोणत्याही दिशेला तुम्ही चेंडू फेका तो चारही बाजूला चौफेर म्हणजे करतोय हे चित्र आपण मगाशी देखील पाहिलं आता देखील पाहतोय गुड स्टार्ट लेग स्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे वळलेत येस ॲब्सोल्युटली वाईट चेंडू टप्पामध्ये स्किट झाला सकाळी मी या खेळपट्टीचं सकाळी मी निरीक्षण केलं सुंदर खेळपट्टी आहे लेदरची विकेट आहे इथे कुठेही मात्र ग्रास नाही आहे कुठेही खास खड्डे नाही आहेत कुठे क्रॅक्स नाही आहेत कारण आम्ही देखील समालोचन करत असतो भरपूर वर्ष झाली अशी विकेट मी पहिल्यांदा पाहतोय मैदानावरती जे एकदम क्लीन अँड नीट आहे त्यामुळे गोलंदाजाला ॲडव्हान्टेज असणार आहे मध्ये चेंडू जिथे पडणार तिथेच तो तुम्ही टप्पा त्याचा भेद घेऊ शकता तो स्किट वगैरे होणार नाही मैदानावरती किंवा तो टर्न वगैरे होणार नाही आहे जबरदस्त खेळपट्टी प्रेमात पडलं मी खेळपट्टीच्या ओव्हर द विकेट ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ गुड लेंथ विथ अ गुड लाईन सुपर बॉलिंग कमाल केली गोलंदाज सुमितनं हा बघा ॲक्शन रिप्ले त्याचा वेग किती आहे बघा आणि ज्या पद्धतीने रिलीज ऑफ डिलिव्हरी करतोय असं वाटतं की एखादा मलिंगा गोलंदाजी करतो की काय ज्या पद्धतीचा वेग आहे चेंडू टप्पामध्ये जास्त गती घेतोय हे चित्र आपण पाहतोय गुड बॉलिंग ज्या ओमकारनं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 34 धावा कुठल्या होत्या त्या ओमकारला शांत ठेवलंय वेळ बदलली सामना बदलला आणि वेळ देखील बदलली मैदानावरती गोलंदाज सज्ज ओ लवली हिट एकच धाव मिळणार चला पुढे सरकला फार वेगानं किती लवकर पोहोचलाय बघा क्षेत्ररक्षक महेंद्र होता तिथे महेंद्र असेल राहुल असतील यांच्या नावाने संघाची ओळख आहे आणि काय परफॉर्मन्स दिला बुलेट ट्रॉफीमध्ये काल त्यानं वारंगी चषकामध्ये खूप सुंदर स्पर्धा समीर शेडांच्या माध्यमातून स्पर्धा रंगली आणि काय दहिसर गावामध्ये बुलेट देखील आली आणि मानकरी ठरलाय तो वडवली चेंज द गेम फायनलचा मानकरी ठरलाय चॅम्पियन ठरलाय त्या स्पर्धेमध्ये सन्मान्य आमचे कैलास शेट पडलेचे हा सामना एन्जॉय करतात स्वागत आहे तुमचं देखील बघा फरक बघा सामन्यामध्ये ओमकारनं मगाशी मात्र पहिल्या षटकात 34 धावा कुठल्यात सुमित बोरनं त्याला शांत ठेवल्या गोलंदाजी लेंथ लाईनचा योग्य वापर करत असताना P1 मध्ये फलंदाजांना शांत ठेवल्या गुड बॉलिंग ओ ड्राईव्ह केल्या चेंडूला डिफेन्सिव्ह स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करत असताना चेंडू निघून गेल्या लॉंग ऑफला बॅकअप चांगला आहे तिथे आदित्य येतोय फार वेगाने तिथे पुढे सरकलाय
एखाद्या धावसंख्येला फारसा आकार नाही. हा बघा आमचा VIP डाईस, सर्व आमचे मान्यवर, सर्व ग्रामस्थ सर्वांचं स्वागत करूया आपण. ॲक्शन रिप्ले बघा, प्रत्येक चेंडूचा ॲक्शन रिप्ले वेगवेगळ्या अँगलने दाखवला तर GTच्या माध्यमातून. ब्लॉक कॉलचा चेंडू होता, रक्षात्मक त्याने खेळून काढलाय, डिफेन्स स्टॉकला पसंती दिली. चेंडू बघा गरंगळत जातोय आणि चेंडूवरती जो स्टॅम्प आहे तो देखील दाखवला जातोय. गुड जॉब GTC, क्लॅरिटी विथ क्वालिटी, नीट अँड क्लीन पिक्चर. राऊंड विकेट, चांगला फटका पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह दाखवलाय, बॅकलिपला खाली ठेवलं. लेदर क्रिकेटचे शॉट असतात ते दाखवले जातात. मध्ये ती षटकाची झाली सांगता. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील सुशांत आणि स्वप्नील. एकूण धावसंख्या धापालकावरती 10. ओमकार खेळतोय 8 वरती, कल्पेश खेळतोय 9 वरती आणि एक अवांतर धावसंख्या. अशी ते पहिल्या षटकाची सांगता झाली. एकूण धाबा 10. यस, धन्यवाद. मध्ये फेकले, एक गोल्डन पॉट्सवर टेक ऑफ केला, एक चेंडू वाईट आला, त्यानंतर त्याने 2 चेंडू ओव्हरपिच फेकले. प्रत्येक प्रकारचे चेंडू त्यांनी दाखवले मैदानावरती. चांगली गोलंदाजी सुमीर भोईचं षटक राहिलं. एका षटकाची सांगता 10 धावा धापल्यावरती. मकर संक्रांत 2025चं पर्व आपण पाहतोय आणि ह्या वर्षी स्पर्धा 56व्या वर्षामध्ये पदार्पण करते. अभिमान आहे आम्हाला. आय एम प्राऊड ऑफ यू बिकॉज आय एम अ पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. आम्ही या स्पर्धेचा घटक आहोत, त्याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे. एका षटकाची सांगता कैलाश शेट्यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम कैलाश शेट, पडलेगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत ते. स्वागत आहे तुमचं. चांगला फटका, ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह, विषयामध्ये केलेला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सर्वात सुरक्षित फटका, सीमा पलीकडं अजून एक चौकार. ओमकारला चेंडू एक्झॅक्टली ऑफ स्टंप होता. जर चेंडू हुकला असता तर फलंदाज बाद झाला असता. चांगली फटकेबाजी ओमकारचं कौतुक केलं, विसरणार नाहीये. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरे. कट केलाय, व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, कट केल्या चेंडूला अप्पर कटच्या माध्यमातून अजून एक चौकार. तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच आणि 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे इथे आगमन होत असताना भाईंचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांच्यासोबत तुम्हाला पाहायला मिळतोय. हिगूचे समाजसेवक संदीप दादा पाटील सुद्धा उपस्थित. सर्वांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. ओल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम वेलकम. भाईंचं आगमन होतंय. रॉयल एंट्री भाईंची. स्वागत आहे भाई तुमच्या स्पर्धेवरती. ऑन साईडला हा पेन जॅक केलाय. सन्माननीय अर्जुनभाई यांचं आगमन होते. चेंडूची मात्र फेकाफेकी मैदानावरती एकदा पूर्ण दिसाव्याचा प्रयत्न. सन्मान्य सचिन शेठ पाटील या संघाचे स्पॉन्सर आहेत. स्वागत आहे तुमचं. 20 धाबा धापलकावरती. तर तुमचं लक्ष वेधतोय. आमचे भाईंचं आगमन झालं, अर्जुनभाई यांचं आगमन झालं. 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. वेलकम भाई, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मनापासून स्वागत करतो आम्ही तुमचं. येस, बघू शकाल भाईंची एंट्री होते. रॉयल एंट्री, राजासारखा माणूस, दिलदार व्यक्तिमत्व. भाई स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. 40+ संघटना ज्यांच्या माध्यमातून संकल्पना उदयास आली. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्जुनभाईंचं आगमन झालंय. भाई आगमन झालंय, तुमचं स्वागत आहे. आणि तुमच्या आगमनानं मात्र नवचैतन्य निर्माण झालं. गुड बॉलिंग, कट करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, मात्र पंचानं सांगितले नॉट आउट. बघू शकाल भाईंना स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले बघा. साईड अँगलनं खूप सुंदर चित्रीकरण. GTच्या मध्ये थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. सचिन पाटील कौसा आमचे या सामन्याला एन्जॉय करतात. ते स्पॉन्सर आहेत त्या संघाचे. थँक्यू सचिन शेठ. ओ चेंडू मिस टायमिंग, फटका फसलाय, सरकलाय. आकाश चेंडू खाली. ओ माय गॉड, आकाशकडनं अपेक्षा नव्हती. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो, मात्र त्याने झेल सोडला, सोपा झेल सोडलाय. गोलंदाज अजय त्याला हेच विचारतोय की सोपा झेल होता. 22 धाबा दाखल करते कुठे येतात. 22 नंबरची जर्सी राहुलने परिधान केली आणि 22 धाबा दाखलकावरती. मजा येईल सामन्यामध्ये.
आमचे गुन्हेलेखक नरेश देखील आहेत ऑनलाईन स्कोरिंग करत असताना. नरेश स्वागत आहे. नरेशला मी हसताना कधी बघितलं नाहीये, मग त्याचं काम मी खूप जवळनं बघितलंय. ॲक्युरेट काम असतं त्याचं, सुशील ॲक्युरेट काम असतं, मग ते कधी त्याला हसताना मी बघितलं नाहीये. एकदम सिरियस माणूस असायला हवं, कारण कामाशी प्रामाणिक असायला हवं. नरेश वेलकम. आणि आमचे सुशांत पाटील आणि स्वप्नील पाटील आमचे स्कोरर आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. 22 धाबा. ओमकार खेळतो 20 वरती. ओमकारचा झेल सोडलाय पुन्हा. किंमत मोजावी लागणार. यस एच आणि चेंडू मागे निघून येतोय. मिलिंद येतोय, चांगलं बॅकअप देतोय. ओ षटकाची सांगता, 2 षटकाची सांगता. 22 धाबा. बघा मिलिंदने बॅकअप चांगलं दिलंय. थोडासा बाउन्स झाला चेंडू आणि मिलिंद गॅदर करतोय. 2 षटकांची सांगता. 22 धाबा. बघू शका स्क्रीनवरती भाईंचं आगमन झालंय, अर्जुन भाई यांचं आगमन झालंय. 40+ क्रिकेट मला फार आवडतं नितीन. याचं कारण आहे कारण पॅरागॉन चप्पलनं सुरू झालेला प्रवास आज आपण पुमा नायकीपर्यंत पाहतोय. त्यामुळे 40+ क्रिकेट मला फार आवडतं. त्यानं भरपूर दिवस बघितलेत, त्यानंतर त्यांना चांगले दिवस आता भाईने आणून दिलेत. त्यामुळे भाईंचा आभार व्यक्त करूया, कारण भाईनं 40+ संघटना निर्माण केली. 40+ क्रिकेट असायला व आपल्या परिसरामध्ये ही भाईंची संकल्पना होती आणि भाईने त्या संकल्पनेला दुजोरा दिला. आणि 40+च्या खूप चांगल्या स्पर्धा या आपल्या कल्याण डब्ल्यू परिसरामध्ये पाहतोय आणि त्याच्या मार्फत चांगलं क्रिकेट देखील चांगलं तुम्हाला पाहायला मिळतंय. षटकाची सांगता 22 धाबा. 2 षटकांची सांगता आली. ओमकार खेळतो 20 वरती. ज्या ओमकारनं मागच्या सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये 50 धाबा कुठल्या आणि त्याला साथ देतो कल्पेश गवारी, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 33 धाबा कुठल्या, त्याची देखील चांगली फलंदाजी होती. अशी सलामी चेंडू मैदानावरती आज संघ पुरस्कृत केला सचिन शेट यानं. सचिन पाटील एक स्थूर समाजसेवक आहेत. कौसाचे स्वागत आहे सचिन दादा, जे नेहमीच्या संघाला पॅक करत असतात. क्रिकेटची भरपूर आवड आहे. मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने आम्हाला पारितोषिक दिलं होतं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 22 धाबा. चांगलं क्रिकेट सुपर 8 क्वालिफायसाठी आज सामना आपण एन्जॉय करतोय. मकर संक्रांत चषक 2025चं पर्व, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दुपारच्या रनंतर उन्हामध्ये रंगतो हा सामना. 3:10 होतात. सुमित भुई राहिला पुन्हा एकदा. इज अ बॅक इन टू द अटॅक इन सेकंड स्पेल. 10 धाबा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. ओ शॉर्ट पेस डिलिव्हरी, कट केलाय चेंडू, लेट कट केलाय. मिलिंदला चेंडूने बीट केला, चेंडू निघून गेलाय. टर्नमॅन सी मारेका करा. अजून एक चौकार. रिप्ले बघा साइड अँगलनं लेट कट केलेला फटका. मिलिंद तिथे होता. मिलिंद चेंडूला बॅकअप देऊ शकणारे प्रयत्न चांगला होता. 100% कमिटमेंट दिले. मध्ये चेंडूचा वेग जास्त होता आणि ते वेगाचा वापर केला. गुड बॅटिंग. 26 धावा. बिनबाद दमदार सुरुवात. ओ टॅप केलं शेवटच्या मोमेंटमध्ये, चेंडूला ढकललंय, पुश केलंय इनटू द गॅप. 1 धाव मिळणार. चांगलं क्रिकेट. ही जोडी फार महत्वाची आहे. ही जोडी गोडबोली जोडी आहे मी म्हणेन, कारण या जोडीनं मात्र अक्षरशः क्रिकेट गाजवलंय. बघा ऍक्शन रिप्ले कसा राहिला मगाचा. आता 1 धाव यस इज कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन ते चांगले, दोघांचं तालमेल चांगलं आहे. आज आमचा VIP डाईस अर्जुन भाई आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार, कैलाश शेट यांचं देखील आगमन झालं. आमच्या पडल्याचे चांगले मित्र आहेत ते आमचे. स्वागत आहे तुमचं देखील. रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत ते आणि आमचे जादूगर शाहू महाराज देखील आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 22 धावानंतर 26 धावा आल्यात. चौकार नंतर 27 झाले. आता ओमकार खेळतो 20 वरती. स्ट्राईक हँडला सध्या. डावकर अत्यंत घातक फलंदाज. लवली हिट. स्ट्रेट डाऊन. लॉंग ऑफच्या डोक्यावर नाव फ्लॅट स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग. ग्लोरियस स्ट्रोक फ्रॉम द ओमकार. ही इज ऑन द फायर. ओमकारचा झेल सोडलाय, त्यामुळे किंमत मोजावी लागेल. सोपा झेल सोडला ओमकारचा आणि त्याची किंमत मोजावी लागणार. ऍक्शन रिप्ले बघा, किती लवकर कनेक्टिंग करतोय फटका. खूप सुंदर फुटवर आहे, तेवढंच चांगलं एक्झिक्युशन आहे त्याचं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. ओमकार इज ऑन द फायर. ओमकारचा झेल सोडलाय. साइड अँगलनं बघा GTCचा रिप्ले. प्रत्येक चेंडूचा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले. खूप सुंदर फटकेबाजी. धावसंख्या फलकावरती 33. ओमकार खेळतो 26 वरती. कल्पेश त्याला साथ देतो 6 वरती. दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड झाली आणि आतापर्यंत 32 धाबा कुठून एकदा वाईटची एकूण 33 धाबा. 2.3 षटकाची सांगता होते. 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूमध्ये 33, अजून 15 चेंडूमध्ये किती. ओमकारचा झेल सोडलाय. मगाशी सोनापाडा संघानं पहिल्या चेंडूवरती झेल सोडला, नंतर 50 धावांची वादळी फलंदाजी त्यांनी दाखवली. आता देखील झेल सोडलाय. आता षटकाराला सुरुवात झाली. चांगला फटका, चांगलं एज्युकेशन. चेंडू अक्षय बॅकअप देईल. बॅकअप करलेला 5 एक्झॅक्टली मागे. 1 धाव मिळणार.
चांगलं क्रिकेटचा दर्जा उंचावलाय या दोन्ही फलंदाजांना. आत्तापर्यंत जेवढं आपण क्रिकेट पाहिलं या 2 षटकांमध्ये ते मेरिटवर खेळलेलं क्रिकेट होतं. जसं चेंडूची लेन जशी चेंडूची लाईन तसं चेंडूला एक्झिक्युशन केलंय. प्रत्येक चेंडू मेरिटवर खेळलाय. त्यामुळे क्रिकेटचा दर्जा कौसा संघाचा किती वाढलाय हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. मकर संक्रांत चषक ग्रामीणचं वर्ल्ड कप यासाठी ओळखलं जातं. चांगलं क्रिकेट, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या स्पर्धेचं उद्दिष्ट आलेलं आहे. म्हणून 55 वर्ष पूर्ण केले स्पर्धेनं. ऑन साईडला केसला फटका, हा पेंचाक करत असताना गॅपमध्ये आकाश येत होती ते मिड विकेटला. चांगला बॅकअप आहे आकाशचं. आकाश करत 2 चेंडू गेले आतापर्यंत, 1च धाव मिळणार. शांत सुरुवात, 35 धावा. अजून एकही गडी बाद करता आले नाही दहिसर संघाला. हे अपयश म्हणेन मी दहिसर संघाचं असं नाहीये, कारण झेल सोडलाय त्यामुळे यश होतं गोलंदाजांचं. मात्र बघायचं फिल्डिंगमध्ये चुका झाल्यात. कालच सांगितलं की बुलेट ट्रॉफी या संघानं रनरअप ठरलाय संघ. आदित्य पाटील यांनी 5 गडी बाद केलेत एका ओव्हरमध्ये. वॉट अ बॉलिंग, क्या बात आहे. थँक्यू सुशांत आणि स्वप्नील, चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. 35 धावा फायनल ड्यू ऑफ द थर्ड ओव्हर. 35 ऑन स्कोर बोर्ड. नॉन स्टॉप फलंदाजी. लवली हिट, स्टेट ड्राईव्ह दाखवला होता. यस, चेंडू बाउन्स झालाय सीमा पलीकडं. एक वेगळं तंत्र पाहायला मिळालं. या बघूया ऍक्शन रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण ज्यावेळी चेंडू हिट झाला नॉनस्टिकच्या फलंदाजा बॅटला बीट झाला, त्यानंतर मात्र चेंडू फ्लाय झाला. संधी होती कॅचची. ऍक्शन रिप्ले, इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी. फलंदाज शफल झाला, स्टेट ड्राईव्ह झाला, त्यानंतर बॅटला हिट झाला आणि झेलची संधी होती, मात्र नाहीये. काय करणार ते देखील हेच त्यानं सांगितलं. आणि षटकाची झाली सांगता. 3 षटकांची सांगता. एकूण धावा दाबलकावरती 40 धावा. पहिल्या षटकामध्ये 39 धावा, माफ करा. 39 स्कोर बोर्ड. यस नितीन. नाही, 48 ग्रामीण संघ बचित्र सर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मात्र 48 संघांमध्ये 4 संघ ज्यावेळी सुपर 4 मध्ये येतील त्यावेळी ड्रॉ होईल. लक्षात घ्या, चिठ्ठ्या उडवल्या जातील 4 संघांमध्ये. आणि उद्या पहिली मॅच असेल ती वाडेकर विरुद्ध खिडकाली. त्यामुळे शिडूल आणि खोनी तुम्हालाही 9 वाजता उपस्थित राहायचे. वाडेकर आणि खिडकाली मॅच झाल्यानंतर लगेच ड्रॉ होईल. एका संघाला बाय मिळेल, तो सुपर 8 मध्ये पोहोचेल आणि 2 संघांमध्ये लगेच दुसरी मॅच होईल. त्यानंतर तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती मोठी देसाई विरुद्ध आगासन. आणि त्यानंतर सुपर 8 मध्ये जो क्वालिफाय झाला असेल ड्रॉच्या माध्यमातून त्यांची मॅच पाहायला मिळेल. हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल. कोणी आयोजकांना कॉल करू नका प्लीज. या दरम्यान आपण पाहतोय गोपीनाथ शेठ खरबे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि सुपर 4 मध्ये 48 मध्ये ज्यावेळी 4 संघ येतील त्यावेळी ड्रॉ केला जाईल. हे लक्षात असू द्या जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. थँक्यू नितीन. 38 धावांची भागीदारी 2 फलंदाजामध्ये. 1 धाव वाईटची 39 आल्यात, म्हणजे 18 चेंडूमध्ये फक्त 1च चेंडू वाईट. याचा अर्थ की दहिसर संघानं कंट्रोल गोलंदाजी दाखवली आतापर्यंत, हे विसरता कामा नाहीये. एक झेल सोडलाय ओमकारचा, त्याची किंमत किती मोजावी लागणार हे सांगणं मात्र कठीण असणार आहे. कारण ओमकार पोहोचला 31 वरती, कल्पेश गोवर त्याला साथ देतो 7 वरती आणि ओमकार पाटीलला 31 धावा कुठल्यात. दोघांमध्ये 38 धावांची भागीदारी बिल झाली. अजून एक गडी बाद करता आला नाहीये. 18 चेंडूचा खेळ संपलाय. बघायचं आहे काय कामगिरी करणार हा संघ. आता झालेले बुलेट ट्रॉफीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये दहिसर संघानं 82 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये वाडेकर संघाविरुद्ध 4 षटकामध्ये 69 धावा कुठल्या होत्या. तिसऱ्या सामन्यामध्ये स्वीडन संघाविरुद्ध 40 धावा चेस केल्या होत्या. आणि काल मध्ये तो संघ रनरअप ठरलाय आणि दहिसरला गेली ती बुलेट, म्हणजे निश्चित राहुलला मिळाली काल बुलेट. बघायचं आहे 39 धावा. आदित्य पाटील गोलंदाजीमध्ये येत असताना इनॅक्ट नंबर 4 वरती येतोय. चांगलं क्रिकेट, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. ही लढत चांगली आहे सुपर 8 साठी, कारण दोन्ही संघांना भरपूर सामने जिंकलेत, पुढे सरकलेत, त्यामुळे क्रिकेटचा दर्जा उंचावेल. कौसा संघाला स्पॉन्सर केलंय आमचे सचिन दादा यांनी. सचिन पाटील समाजसेवक आहेत कौसाचे, त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. स्वागत आहे सचिन दादा. ओ खेचलाय फटका, ऑफसाईडचा फटका ऑन साईडला खेचलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं. बघायचंय पंचांची इशाराची मी वाट बघणार आहोत आणि पंचांचा इशारा चौकाराचा होत आहे. यस डीज आहे. शिरडोन एडूटने विरुद्ध 5 धक्के दिले होते गोलंदाजानं, ते एका षटकामध्ये. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी केली होती. तोचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलंय. अजून एक मोठा फटका पुलचा, उंची जास्त, लांबी देखील जास्त, सीमा पलीकडं अजून एक षटकार. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग फ्रॉम द गोवारी. इज ऑन द फायर. धावा धावा आणि फक्त धावा मैदानावरती. यस दिस आहे. $49 ऑन द स्कोरबोर्ड. 49 धावा.
ज्या गोलंदाजाने एका षटकामध्ये 5 गडी बाद केले होते त्या गोलंदाजाला 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके दाखवले त्या फलंदाज कल्पेश गोवारीनं. कल्पेश आता गिअर अप झालाय. मगांपासून ओमकारला आपण पाहिलं फटकेबाजी करताना, आता मात्र कल्पेश गोवारी देखील गिअर अप झालाय. त्याने देखील 17 धावा कुठल्यात. मागच्या सामन्यामध्ये काय परफॉर्मन्स दाखवला होता या दोन्ही फलंदाजांना. अजून एक फटका यावेळी मात्र हुक केलाय या सीमा पलीकडे चौकार. ग्रेट बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी. एक चौकार नंतर षटकार, अजून एक चौकार. याच बरोबर 50 धावा पूर्ण होतात. 50 ब्रिंग्स ऑन स्कोरबोर्ड. टोटल स्कोर 53 आणि 52 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर अँड व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम दीज ओपनर्स. लवली बॅटिंग, कौतुकास्पद कामगिरी. दहिसर संघाला मिटिंग घेण्यास भाग पाडली, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी होते कल्पेश गोवारी आणि त्याला साथ देतो ओमकार पाटील. डगआउट मध्ये बघू शकाल चांगलं वातावरण आहे सध्या, कारण 53 धावा झाल्या आतापर्यंत. 3.3 षटकांची सांगता झाली. अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं पर्याप्त आहे. बघायचं किती धावा होतील. या चेंडूची मागणी केली जाते. ज्या गोलंदाजांना 5 गडी एकाच षटकामध्ये बाद केले होते हिंदुटणे संघाविरुद्ध, त्या गोलंदाजाला मार बघा किती बसलाय. कारण जर 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले त्याला हॅट्रिक म्हणतात. 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केले तर त्याला डबल हॅट्रिक म्हणतात. 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद केले तर त्याला ट्रिपल हॅट्रिक म्हणतात. आणि 6 चेंडूमध्ये 6 गडी बाद केले तर त्याला परफेक्ट ओव्हर म्हणतात. आणि या गोलंदाजानं ट्रिपल हॅट्रिक प्राप्त केली होती. त्या गोलंदाजाला मात्र 3 मोठे फटके दाखवलेत. एक चौकार नंतर षटकार नंतर चौकार. 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठल्यात. आणि आता कल्पेश गोवारी 21 वरती खेळतोय आणि ओमकार पाटील खेळतोय ज्युनियर 31 वरती. दोघांमध्ये 52 धावांची भागीदारी बिल्ड होते. व्हॉट अ ग्रेट स्टार्टिंग फ्रॉम दिस ओपनर्स. फंटास्टिक बॅटिंग. 53 धावा बघायचंय. राहुलला नजर समोर ठेवलं तर 70-75 धावांची गरज असणाऱ्या संघाला. राहुल सारखा फलंदाज, त्यानंतर महेंद्र सारखे वाजवी फलंदाज या संघामध्ये आहेत. हो, चांगला फटका दाखवलाय कट करत असताना. स्क्वेअर कट दाखवलाय, सध्या पुढे सरकलाय. एकदा पुढे गेले, थोडंसं दडपण आहे. किती अंडर प्रेशर केलंय बघा, किती डॉमिनेट केले क्षेत्ररक्षकांना मैदानावरती. 100% कमिटमेंट देता आली नाही क्षेत्ररक्षकाला. 2 धावा पूर्ण केल्यात. जिथे संधी मिळाली ते धावा पूर्ण केल्यात. ऍक्शन रिप्ले बघा, साईड अँगलनं खूप लवकर चेंडूला पिक केलं, मात्र तो चेंडूला उचलू शकला नाहीये. चेंडूपर्यंत पोहोचला लवकर, मात्र नाही जमलं. 55 धावा. मजा आहे सामन्यामध्ये. गुड बॅटिंग, व्हॉट अ शॉट. कमालीचा फटका दाखवलाय. इम्प्रेसिव्ह बॅटिंग, नॉन स्टॉप फलंदाजी आणि काय बरसलाय मैदानावरती. अमेझिंग शॉट दॅट वॉज. गजबचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग डीजे. पाटलांचा बैल आले ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय तो अंकुश 11 कौसा संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सचिन पाटील यांच्याकडे सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 10,000 रुपये. क्या बात आहे सचिन दादा, स्वागत आहे तुमचं. त्यांचा एटीएम खुला झालाय, का होऊ नये. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे ते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. यस नितीन, ज्या पद्धतीने खेळ झालाय मैदानावरती ना, जसे चौकार षटकार आलेत ना तसे सिंगल डबल देखील आलेत. त्याने क्षेत्ररक्षकांना नेहमी बिझी ठेवलंय, हे विसरता कामा नाहीये. जसा चेंडूचा मेरिट तसा खेळ झालाय. या आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झालाय. एक चेंडू वाईट आपण पाहिला. दहिसर संघाची गोलंदाजी वाईट नाहीये, खराब नाहीये, मात्र शॉट बनवले गेलेत मैदानावरती. आतापर्यंत 24 चेंडू फेकले. हा बघा आमचा स्वर्गवासी साईनाथ नागोबोरी स्टँड. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि एकूण धावा 61. 61 धावा मैदानावरती. यस नितीन. डायगर आणि उसारगर सुपर 8चा पहिला सामना सुपर 4 क्वालिफायसाठी म्हणजे पारितोषिकासाठी हा सामना खेळला जाईल. कैलासवासी शेवंतबाई अनंता पाटील हा स्टँड फुल पॅक आहे. उद्या देखील लवकर या, कारण उद्या जागा मिळणार नाही तुम्हाला, कारण उद्या मकर संक्रांत. खूप चांगला दिवस आहे. उद्या पुन्हा एकदा सूर्य मकर राशीत येणार आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार, कारण उद्या हॉलिडे आहे. विसरू नका आणि याला विसरू नका. मकर संक्रांत चषकामध्ये आम्ही तुमची वाट बघू. 56 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. या स्पर्धेचे पुन्हा साक्षीदार होऊ आपण आणि स्पर्धेला उद्या आपण निरोप देऊ. 61 धावा. टॉससाठी यायचं आहे. टॉससाठी यायचं सुपर 8 क्वालिफायसाठी. उत्सर्गर वर्सेस डायगर पहिला सुपर 8चा सामना सुपर 4 क्वालिफायसाठी. दोन्ही संघनायकांना विनंती, इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. 61 धावा. एकही गडी बाद झाला नाही आतापर्यंत. ओमकार खेळतो 31 वरती. कल्पेशने त्याला आता जवळ ओव्हरटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. कल्पेश गोवारीनं 10 चेंडूमध्ये कुठल्यात 29 धावा आणि ओमकारनं कुठल्यात 31 धावा. दोघांमध्ये 60 धावांची भागीदारी आणि 1 धाव वाईटची. 61 धावा मैदानावरती.
टॉस जिंकलाय दहिसर संघानं. आज तो नीता स्मृती या नावाने संघ उतरलाय आणि अंकुश एलिवान गावदेवी कौसा आमचे सचिन दादा यांना संघ पुरस्कृत केलाय. कौसा गावचे थोर समाजसेवक, स्वागत आहे तुमचं देखील. 3 षटकासाठी 10,000 पारितोषिक. सचिन दादांच्या पुलटा चेंडू योग्य दिशा, व्हेरी गुड बॅटिंग, गुड पनिशमेंट. पुलटा चेंडू होती डीप कव्हरच्या डोक्यावरनं, अजून एक चौकार. बॉल 4+5 धावा येतील. यस ॲब्सोल्युटली खूप चांगले दिवस आलेत कौसा संघाचे मी म्हणेन. एकही गडी बाद झाले दहिसर संघाला आणि धावा कुठल्याच आतापर्यंत 66 चांगली धावसंख्या ज्याची आम्ही चर्चा केली होती 70-75+ तो आकडा गाठण्याचा प्रयत्न. ब्लॉकचा चेंडू, व्हॉट अ एक्झिक्युशन, फॅबुलस स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन, आउट ऑफ द पार्क, दॅट्स अ बिग हिट. खेळतो ओमकार 41 वरती. बघायचं आता देखील 50 धावा काढणार का, लक्ष असतं रे ओमकार कडे. व्हॉट अ बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया ओमकारचं. काय बरसला मागच्या सामन्यामध्ये 50 धावा आणि आता 41-91 धावा कुठल्या त्या फलंदाजानं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग ओमकार खेळतो आतापर्यंत. ऍक्शन रिप्ले बघा. यस गुड बॉलिंग. 41 वरती खेळतोय. 16 चेंडूचा सामना केला त्यानं, 17 चेंडूंचा आता सामना झालाय. 41 वरती खेळतोय. 9 धावा जर कुठल्या तर दुसरा अर्धशतक बॅक टू बॅक पाहायला मिळणार आणि मकर संक्रांत चषक 2025 मध्ये त्याचा विक्रम कायम राहणार आहे. ग्रेट बॅटिंग ओमकार. ओ टर्न अँड मिस. येस ॲब्सोल्युटली गोलंदाज देखील तेवढा हुशार आहे. राहुल पाटील घाटावरचं पाणी पिलेला फलंदाज आहे, तेवढ्याच चांगला गोलंदाज आहे आणि दाखवले त्याने त्याचा दर्जा. कमबॅक केल्या मैदानावरती. या फलंदाज ओमकार सेट आहे फलंदाज, त्या सेट फलंदाजाला चेंडू डॉट फेकणं म्हणजे निश्चित मैदानावरती पाण्याला आग लावण्यासारखं आहे. जबरदस्त गोलंदाजी. राहुल कमबॅक करतोय. 41 धावा, 3 चेंडू राहिलेत. 41 खेळतो ओमकार. लवली हिट. ओमकारला थांबवणं कठीण आहे. हा चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक षटकार. जर 2 धावा पूर्ण केल्या तर 100 पूर्ण करेल आणि जर 3 धावा पूर्ण केल्या तर अर्धशतक पूर्ण केल्या स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक. व्हॉट अ बॅटिंग. काय ओमकार बरसलाय मैदानावरती. वैयक्तिक 47 धावा घेतली, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघायचं आहे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. 1 धाव पूर्ण केली. बघायचं 2 धावा होणार का आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय ओमकारनं. स्ट्राईक त्याला हवी आहे. आता पंच ठरवतील एक्झॅक्टली काय झालंय, तोपर्यंत आम्ही घोषित करणार नाही आहोत. या दोन्ही पंच ते डिसाईड करतील की चेंडू हिट झालाय तो फलंदाजाला, रनिंग मध्ये झालाय की स्टॉप असताना झालाय, याची चर्चा केली जाईल. मकर संक्रांत चषक 2025चा पर्व आपण पाहतोय. अगदी डोळ्यांचं पारणं फेटा, क्रिकेटचा दर्जा उंचावणे, फटकेबाजी आणि काय क्लास क्रिकेट दाखवलाय. मिळणार ती एकच धाव. 1 मिनिट. पंच डिसाईड करतील धावा किती मिळणार आणि तिथे आम्हाला सांगायचंय. 1 धाव तो पूर्ण केली त्यानं. येस येस आमचे ऐवा कॅच घेतलेले प्रेक्षक. पंच धावा किती काढल्या त्या चेंडूवरती प्लीज सांगा आम्हाला. या चर्चा केली जाईल. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. दहिसर टीम आपल्याला सूचना असेल, सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. टॉससाठी उपस्थित राहायचे जयमान अर्जुन इलेव्हन टायगरचे कॅप्टन आलेले आहेत. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर कॅप्टन या. O2 मचिंद्र सर.
तर बघायचं किती धावा आले ते चेंडूवरती. पंच आम्हाला सांगतीलच, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल. मॅकेसर धावा किती आल्या चेंडूवरती? एकच की दोन? दोन. चला एकदा जोरदार टाळ्या स्वागत कर राहुलचं. यावेळी राहुल गोंची करतोय. ओमकारसाठी टाळ्याने कडकडाट आपण वाजवूया, कारण 100 धावा स्पर्धेमध्ये पूर्ण करतोय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. बघायचं स्ट्राईक देखील त्याला मिळणार आता. ओमकार 49 खेळतोय आणि कल्पेश खेळतोय 29 वरती. जर ओमकारने एक धाव काढली तर पहिला असा फलंदाज या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 2 अर्धशतक लावणारा. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया शेवटच्या चेंडूचं. 80 धावा दापलकावरती. व्हॉट अ ग्रेट बॅटल. आणि काय सामना रंगलाय सुपर 8 क्वालिफाय साठी जबरदस्त क्रिकेट मैदानावरती. ओमकार आणि कल्पेश अजूनही फलंदाज एकही बात करता आला नाहीये या गोलंदाजांना. बघायचं राहुल काय करणार. ओमकार 50 धावा पूर्ण करणार का? मागच्या सामन्यामध्ये त्याचा झेल सोडला, 50 धावा पूर्ण केल्या, आता देखील झेल सोडलाय त्याचा. बघायचं किती धावा काढणार. आणि याच बरं 50 धावा पूर्ण करतोय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 2 धावा मिळणार चेंडू डीप कव्हर मध्ये आणि चेंडू कव्हर करेपर्यंत सुमित चेंडूला बॅकअप देतोय. 50 धावा पूर्ण करतोय ओमकार. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. जबरदस्त बॅटिंग. व्हॉट अ एंटरटेनमेंट फलंदाजी. काय फटकेबाजी केली मैदानावरती. बॅक टू बॅक 2 अर्धशतक मारणारा पहिला फलंदाज 2025च्या मकर संक्रांत चषकामध्ये. वेल प्लेड ओमकार. प्राऊड ऑफ यू. 52 धावा कुठला 21 चेंडूंचा त्याने वापर केलाय. आणि व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. मजा आली सामन्यामध्ये. 51 धावा दापलकरची स्कोर आम्हाला सांगतील. 83 धावा. येस 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. या ऐकूया आपण नितीन कालन यांना. जबरदस्त ओमकार. प्राऊड ऑफ यू. काय खेळला मैदानावरती. आणि दैसर संघ पहिला संघ ठरलाय ज्याला एक गडी बाद करता आली 5 षटकांमध्ये. 83 धावा झाल्या. 84 धावांचं लक्ष. जॉईन टू द कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितीन कालन आपण ऐकूया. थँक्यू सो मच. तर टॉस सुद्धा आम्ही करणार. मी भाईंना विनंती करतो 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच काटेईचे अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला आपण पाहतोय जयनमान अर्जुन 11 टायगर एक वेळा या स्पर्धेत सुपर 4 मध्ये सुद्धा तो क्वालिफाय झाला. ट्रॉफी उचलले. मात्र उसारगर संघ अजूनही मकर संघाच्या ट्रॉफीच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांनाही खास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये पोहोचेल. तर बाईंना विनंती असेल थांबायचे. लगेच आपला सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. फक्त आम्ही निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बाईंचा सत्कार मी लगेचच करणार आहोत. पंच कुठे आहेत? तर बाईंचा सत्कार मी करणार आहोत. मी गिरधर पाटील बबन रसाळ या सर्वांना विनंती होतो की आपण आपल्या शुभ हस्ते कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच बाईंचा सन्मान आम्ही करणार आहोत. त्यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. 40+ संघटनेचे अध्यक्ष कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहतोय काटेई गावचे अर्जुनभाई पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेचे आपण पाहतोय जयनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कार्यसम्राट माजी सरपंच आणि उपाध्यक्ष बबन रसाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करत असताना पुढच्या मॅचमध्ये सुपर 8च्या मॅचमध्ये उत्सर्गरने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जय हनुमान अर्जुन 11 टायगरला बॅटिंग करायची. अनिल गजानन पाटील यांना विनंती असेल आपण या. अनिल गजानन पाटील यांचा सत्कार होईल. तर अजूनही काही सन्मान आम्ही करतोय. मंडपवाले कुठे असतील तर कैलास प्लीज. मंडपवाले मात्रे साहेब उपस्थित आहेत. पडलेगावचे या आपला सत्कार होईल. कैलास मात्रे साहेब आपण या. कैलास मात्रे साहेब. कैलास मात्रे साहेब या बाबत रसायन विनंती होती की आपल्या शुभ मॅन ऑफ द मॅच देऊया आपण विशालला. विशाल मात्रे ठरले मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 32 रन्स विकेट सुद्धा घेतली विशालने. विशाल या मॅन ऑफ द मॅच. सुरेश पाटील आपण या. आपला सत्कार होईल. कैलास मात्रे यांचा सत्कार होईल. तर लक्षात घ्या ओमकार जे कौसा टीमचे कॅप्टन आणि दैसरचे कॅप्टन शेवटचा जो बॉल होता तो आमच्यापर्यंत आता सूचना आली की तो चौकार आहे. अनंत मात्रे सुद्धा उपस्थित आहेत पडलेगावचे. त्यांना विनंती आपण या. आपला सत्कार होईल. अनंत मात्रे पडलेगावचे अनंत मात्रे या. आपला सत्कार होईल. चेक केलाय शेवटचा बॉल चौकार आहे. आणि आयोजकांच्या शिवाय कोणी आमच्या जी रूम आहे VIP
वरती रूम तुम्ही पाहताय जिथे लाईव्ह टेलिकास्टची आमची टीम आहे तिथे कोणीही बसू नका प्लीज. त्यानंतर गोपीनाथ खरबे साहेब उपस्थित त्यांचा सत्कार होईल. तर या गोपीनाथ खरबे साहेब आपला सन्मान केला जाईल. गोपीनाथ खरबे साहेबांना विनंती असेल या आपण शेवटच्या बॉलवरती चौकार आहे लक्षात घ्या. चेक केलंय. गोपीनाथ खरबे यांचा सत्कार होईल. त्यानंतर तुकाराम म्हात्रे यांचाही सत्कार होईल. पडलेगावचे आपण या. पुढच्या मॅचचा टॉस झालाय सुपर 8चा. नक्कीच टॉस जिंकलाय तो वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगरने त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल जय हनुमान अर्जुन 11 टायगरला. तुकाराम म्हात्रे यांचाही सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि यातून विजेता संघ सुपर 8ची मॅच स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रदेश पडले संघासोबत खेळ हे लक्षात असू द्या. चालू असलेल्या सामन्यातला विजेता संघ. स्कोर आपण पाहिलं तर 84 धावा केल्या आहेत. 85 धावांचा पाठलाग करायचे. विकेट गेले होते पहिल्या इनिंगमध्ये एकही नाही बघा. 84 धावांची भागीदारी. फास्ट खेळा. यानंतर 2 मॅचेस आहेत लक्षात घ्या. कौसा संघाने दोन्ही मॅचेस होतील. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. उसरगरने टॉस जिंकलाय पुढच्या मॅचमध्ये सुपर 8च्या मॅचमध्ये आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते जय हनुमान अर्जुन 11 टायगर या टीमला पुढच्या मॅचमध्ये. टाइम सुद्धा मी सेट करणार आहोत लक्षात घ्या. पंच यानंतर 2 सामने आपल्याला काही करून कव्हर करायचे आहेत. सेकंडला अजय पाटील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. पस्तीस मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय लक्षात घ्या. कौसा टीम 4 वाजता ही मॅच संपणं गरजेचं आहे कारण यानंतर 2 मॅचेस म्हणजे 6च्या आत मॅचेस संपणं गरजेचं आहे. त्यामुळे या सूचना करतोय. 3:35 पहिला बॉल पडलाय. साईड ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. कौसा गावचे भाचे बघा किरण म्हात्रे यांच्याकडे सुद्धा कौसा संघाला शुभेच्छा आल्यात. ऑनलाईन ते सामना पाहत आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. किरण म्हात्रे यांच्या मामांचं गाव कौसा गाव. निलेश भैर त्यांचे मामा आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता. जयेश तिथे जरूर आहेत. सचिन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. अंकुश 11 कौसा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नीता स्मृती गावदेवी दैसर. सात धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल साठी हा बॉल उंच गेलाय आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. दुसरा बॉल घ्या कारण यानंतर 2 मॅचेस काही करून कव्हर करायचे आहेत लक्षात घ्या. जय हनुमान क्रीडा मंडळ नेजे मंडळाच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं ज्यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लागले तर भाईंचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. षटकाराने खातं उघडलंय राहुलने आणि षटकारानेच खातं उघडलं होतं फलंदाज अजयने. तर मी 85 झाल्या म्हणजे मॅच संपली नाहीये. समोर नीता स्मृती गावदेवी दहिसर संघ आहे. सहजा हार मानणारा संघ नाहीये. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता पण प्रसाद सहस्रबुद्धे यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 4 बॉलमध्ये 14 आलेत. राहुल पाटील एक आक्रमक बॅटर आहेत. कालच पालेगावच्या स्पर्धेत 95 धावा त्यांनी केल्या होत्या आणि मालिकावीरची बाईक बुलेट त्यांनी जिंकली होती. हाही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. ओमकारने फारशी चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपण केली नाही. एक नजर जर टाकली ओमकारच्या गोलंदाजीवर कारण ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी होती त्यावेळी बऱ्याचशा धावा येतात. तर मी ओमकारचंही कौतुक व्हायला हवं कारण या एंडने गोलंदाजी करणं हेही जिगरीचं काम आहे आणि ते ओमकार करतायत. प्रत्येक मॅचमध्ये मात्र
हातावरती नियंत्रण नव्हतं. वाईट बॉलचा मॅच चेंडू आलाय. 15 धावा झाल्यात. रीता स्मृती गावदेवी दहिसर संघ तुम्ही पाहतायत. राईट एम राऊंड द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पॉइंटला फिल्डिंग थोडीशी खराब आहे, मात्र गती कमी झाली आहे चेंडूची. बघायचे 3 धावा इथे मिळाल्यात. हे आमचे लाडके प्रेक्षक आहेत, त्यांची एक वेगळी मजा असते. ऍक्शन रिप्ले बघा. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. थोडीशी मिस फिल्डिंग जरूर झाली. त्यानंतर वेगाने धावले. चेंडूची गती थोडीशी त्यांच्या हाताला लागल्यामुळे कमी झाली आणि चांगली फिल्डिंग आहे. 3 धावा इथे मिळालेत. साइड अँगल कॅमेराच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग. इथे काय घडलंय? झेल ड्रॉप झालाय. अजय पाटीलला जीवदान मिळालंय. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झालंय. 85 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. माफ करा, 18 धावा. पहिल्या षटकात 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 67 धावा या मॅच मध्ये करायच्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं, लक्षात घ्या. 24 चेंडू आणि 67 धावा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर संख्येने मान्यवरांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आम्हाला सर्वच ज्या मान्यवरांनी ट्रॉफीज पुरस्कृत केल्या त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. मालिकावीरची बाईक तुम्ही पाहतायत. कार्यसम्राट माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील, कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील आणि ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या माध्यमातून मालिकावीरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था केली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर बायसिकल ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सर केलेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करू. पहिल्या षटकात 18 आल्यात आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत निलेश भोईरला तुम्ही पाहतायत. निलेश भोईरला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. 24 बॉल 67. याच कौसा संघाने 88 धावा सुद्धा कुठल्या त्या सोनारपाडा टीमच्या विरुद्ध 4 विकेट गमावले होते. मात्र आता 84 कुठल्या एकही विकेट गमावली. बॅक टू बॅक 2 अर्धशतक 2025 मधला पहिला खेळाडू तुम्ही पाहिला ओमकार पाटीलला, ज्याने या स्पर्धेत बॅक टू बॅक 2 अर्धशतक ठोकलेत. गोलंदाज निलेशला तुम्ही पाहतायत कोळेगाव यांकडनं. डावखऱ्या त्याचा गोलंदाज आहे. फक्त चेंडू रिलीज होताना आवाज देऊ नका प्रेक्षक. ही प्रेक्षकांना आमच्या कळकळीची विनंती आहे. प्लीज तुम्ही विकेट गेल्यानंतर आनंद साजरा करा. माझा ज्यावेळी चेंडू रिलीज करतो गोलंदाज त्यावेळी आवाज देऊ नका प्लीज. स्क्रीनच्या बाजूला टाळ्या वाजवू शकता तुम्ही, तो तुमचा हक्क आहे. निलेश स्लोअर वन चेंडू होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. राहुल पाटीलच्या बॅट मधून येतोय सिक्सर. चेस करायचे आहेत. राहुल पाटीलही माहिती आहे खेळपट्टीवर थांबलो तर धावा बनतील. या क्रीडांगणामध्ये नेहमीच धावा बनवलेले आहेत. राहुलने मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर मालिकावीरची बाईक सुद्धा पटकवली. हाही विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. आणि फायनल मॅच मध्ये मकर संक्रांतचे अर्धशतक सुद्धा राहुलच्या नावावरती आहे. भरपूर जुन्या आठवणी आहेत. त्यामुळे राहुल पाटील मैदानात थांबले तर 85 चेस होते. माझा निलेश भोईर कधी पलटवार करतील. हाई समोर आहे, त्याला पाठवून दिलंय स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसा स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. दुसरा बॉल द्या. 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत, लक्षात घ्या. पंचांनाही सूचना असेल आणि खेळाडूंनाही सूचना असेल. चेंडूची वाट बघत राहू नका प्लीज. 2 मॅचेस. पुढच्या मॅचचा टॉस झालाय सुपर 8चा. उसारगरने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टायगर संघाला बॅटिंग करायचे. यातून विजेता संघ स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान आदर्श 11 पडले संघावर खेळ. त्यामुळे घाई करा प्लीज. वेळ नाही आपल्याकडे, वेळ कमी आहे आणि त्याच वेळेत आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. निलेश
चेंडूची गती कमी केली, मात्र चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये सलग तिसरा षटकार आलाय, तो राहुल पाटीलच्या बॅटमधून. वरून आणि तिसरा षटकार पॉइंटच्या वरून, म्हणजे मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करत असताना राहुलला तुम्ही पाहतायत. निलेश स्वागत. षटकारने 36 धावा किती वेगाने पुढे सरकलेत. पॉइंटला क्षेत्ररक्षक. झेल सुटलाय की आता मॅच सुटलीये हे सांगणं थोडंसं कठीण आहे. राहुल पाटीलला जीवदान मिळालंय. एक सिंगल त्याच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि त्यानंतर तो ड्रिल करून बघतो एक्झॅक्ट हा फटका कशा प्रकारे खेळायचा होता. क्षेत्ररक्षक होते हर्ष कडनं झाली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस. झेल कोणाचा सोडलाय तर राहुल पाटीलचा, जो या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. त्याचं जीवदान मिळालंय. 28 धावा राहुलने आतापर्यंत बनवल्या. 27 वरती त्याचा झेल सुटलाय आणि बघायचं तो किती महागात पडेल या मॅच मध्ये अंकुश 11 कौसा टीमसाठी. राहुल पाटील एकदा लय मध्ये आले की त्यांना थांबवणं कठीण होतं अपोजिट टीमला. विकेट घेतली होती जवळजवळ निलेशने. ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय. अवंदरच्या सलूत 1 धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 38. एकही विकेट गमावली नाहीये. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना चंद्रकांत पाटील आगासानी यांनी पुरस्कृत केलेला संघ नीता स्मृती गावदेवी दहीसर. गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच या टीमच्या पाठीशी राहिलाय आणि सुरुवात तशीच केली आहे. निलेश आई चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता, मात्र अनिकेतने त्याला छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला. 1 रन इथे मिळाले. 39 धावा झाल्यात. 19 बॉल मध्ये आता 46 करायचे आहेत. मॅच खुली झाली आहे पहिल्याच 11 बॉल मध्ये. आणि 39 धावा आल्यात 11 बॉल मध्ये आणि आता 19 बॉल मध्ये 46 करायचे आहेत. 85 धावा पाठलाग करायचा. 78 धावा या स्पर्धेत चेस केल्यात उसारगर संघाने. 75 धावा या स्पर्धेत चेस केल्यात जुनून डोंबिवली संघाने. तुषार पाटीलचा अर्धशतक. मग 85 का चेस होणार नाही. प्रयत्न तर सुरू केलेत दहीसर टीमने. आता मग विकेट घ्याव्या लागतील कौसा टीमला. हलकस अपील करण्यात आलं होतं, मात्र डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 85 धावांचा पाठलाग करत असताना पॉइंट्सला मारलेला षटकार तुम्ही पाहतायत आपल्या टीव्ही वरती. 18 बॉल मध्ये आता 46 करायचे आहेत. 2 षटकात 39 आलेत. 18 बॉल मध्ये आता 46 करायचे आहेत. चला फिल्डिंग लगेच लावा कौसा टीम. ही सूचना असेल तुम्हाला. आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला ही विनंती असेल, ज्यावेळी फलंदाज एखादा बादबीत झाला तर लगेच फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये, कारण यानंतर 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. बॅटिंग स्टान्स जर आपण पाहिलं थोडासा वेगळा स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो राहुल पाटीलचा. पॉइंटला मारलेला षटकार. ताकद प्रचंड आहे राहुलकडे. टायमिंग खूप चांगलं करतात. तर मकर संक्रांत ट्रॉफी फायनल मॅच दहीसरने राहुल पाटीलने ज्यावेळी अर्धशतक मारला तिथूनच ती मालिकावीर सुद्धा बाईक टर्न झाली आणि ती राहुलने जिंकली होती. असा राहुल पाटीलला जीवदान मिळालं या मॅचमध्ये. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत कल्पेशने चांगली गोलंदाजी केली होती सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. तोच कल्पेश तुम्ही पाहतायत. 18 बॉल 46 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. हेच सिक्वेशन ज्यावेळी होतं त्यावेळी कल्पेशने 1-2 धावांचं षटक ज्यावेळी टाकलं होतं सोनारपाडा टीमच्या विरुद्ध, तिथून मॅचला कलाटणी मिळाली. यानंतरची मॅच सुपर 8, तिथून एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. उसारगर किंवा जय हनुमान अर्जुन 11 डायगर. मागच्या मॅच मध्ये जयदासने सुद्धा एक जबरदस्त झेल टिपला एका हातात. ऑफस्टमच्या कदाचित बाहेर आहे हेच पंच सांगतायत. लेग बाईचा इशाराला एक सिंगल मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आहेत. योग्य डिसिजन. त्यामुळे कल्पेशने जास्त स्ट्रॉंग अपील केली नाहीये. भरपूर बाहेर आहेत. योग्य डिसिजन. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 40.
17 बॉलमध्ये 45 अजूनही या मॅचमध्ये करायचे. कल्पेचे षटक या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाचं आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं खास करून राहुल पाटील स्ट्राईक एंडला आहेत. 28 वरती राहुल बॅटिंग करतायत. ऑन साईडला टर्न करतायत. एकच धाव मिळाली कारण राहुलने ज्यावेळी फटका खेळले त्याच वेळी त्यांनी कॉल दिला कदाचित अजयला की एकच रन्स घ्यायचे आणि अजय पाटीलकडे स्ट्राईक रोटेट केली कारण की चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे राहुल पाटीलने नेहमीच केलेलं आहे. ॲक्शन रिप्ले बघा. बॅटिंग स्टान्स एक वेगळ्या स्टान्समध्ये तुम्ही राहुलला पाहत असता. 16 बॉलमध्ये 44 रन्स अजूनही करायचे आहेत. कल्पेश राईट मोर द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. ओमकार आता काय घडलंय मैदानात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. कल्पेश नाराज आहेत. 45 झाले आहेत. 15 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. हा चांगला बॉल होता. मी मगाशी उल्लेख केला की सोनारपाडा टीम बरोबर कौसा संघ जिंकला. त्या मॅचचा टर्निंग पॉईंट काय होतं तर कल्पेश गोवारीचं षटक. काय चांगली गोलंदाजीने आताही तेच प्रयत्न ते करतायत. 14 बॉलमध्ये 40 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. महेंद्र धर्मा पाटील साहेबांचं आगमन झालंय. माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांचं हार्दिक स्वागत. हाही फटका खेचून काढलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फिल्डिंग खराब आहे. राहुलचा प्रयत्नच नाहीये 2 धावांचा. कदाचित खेळाडू कक्षामध्ये हा प्रश्न विचारला जाईल की 2 का नकोय. यानंतर 13 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे या टीमकडे. ॲक्शन रिप्ले. फटका वेगवान होता त्यामुळे चेंडू लवकर मिळाला नाही हातामध्ये. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने. आता चेंडू शिल्लक आहे. 13 धावा करायच्या आहेत. 39. कल्पेशने कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. मात्र शेवटचा बॉल आहे या षटकातील. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. ओमकारने अर्धशतक मारलं त्यासाठी आपण पाहिलं तर सचिन पाटील आणि कृष्णामाई डायगर यांच्याकडनं 2000 रुपये. त्यानंतर अरोही राहुल पाटील कौसागाव यांच्याकडनं ओमकारसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. तेच तर सचिन पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करून नेहमीच समालोचकांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट मिळत असते. त्यामुळे सचिन दादा पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. हा ॲक्शन रिप्ले. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता आणि त्याला पाठवून दिलाय लॉकअपच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 12 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत. 52 झाल्यात 3 ओव्हरमध्ये. 52 धावांची भागीदारी. पहिल्या इनिंगमध्ये 84 धावांची भागीदारी तुम्ही पाहिली. आता 52ची आतापर्यंत पाहिली. आपले सर्वांचे लाडके आपण पाहतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. वेकुंठ हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणाला 50 लाख रुपयाची निधी दिल्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. नेहमीच क्रिकेट या क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचं सहकार्य असतं. त्यानंतर एक उपमुख्यमंत्री आपण पाहतोय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार. 12 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. 12 चेंडू 33 धावा. आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत ओमकार ज्युनियर. 12 चेंडू 33. मग अशी शेवटची ओव्हर ओमकारने टाकली होती. आता धावा 33 राहिल्यात 12 बॉलमध्ये. विकेट हवी आहे कौसा टीमला. त्यासाठी ते आलेत कोळेगाव एंडकडून. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. डायगर आणि उसरगर टीमची फिल्डिंग आहे. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आणि फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय ओमकारने. मी मगाशीच उल्लेख केला विकेटच्या शोधात आहे संघ. अंकुश 11 कौसाने ती विकेट मिळाली आहे ती ओमकारला.
धन्यवाद डीजे. आदित्य पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. 11 बॉल 33 या मॅच मध्ये करायचे आहेत. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली, त्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा होते आदित्य. नीरज पाटील असतील डायगर, ऋषी प्रमोद मात्रे देसाई, मोनिश पाटील देसाई आणि यश पाटील गोलवली अशी 5 मित्र आणि सुशील पाटील यांचं खूप मोठं सहकार्य त्या स्पर्धेसाठी राहिलं आणि ग्रामस्थ मंडळ डायगर यांचा सपोर्ट भरपूर राहिला. ऑन साईडला खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला आणि हेच राहुल सांगतायत, तर मी राहुल पाटीलचे मी कौतुक करेल. बऱ्याच वेळा फलंदाज चेंडू डॉट गेल्यानंतर पंचांकडे मागणी करतात. राहुल बघतायत ना 9 सेकंड की चेंडू एक्झॅक्ट पडल्यानंतर कुठे निघाला. 10 बॉल 33. पुन्हा ऑन साईडला खेळायचं होतं, रनआउटची संधी आहे, मात्र 1 रन्स वेगाने पूर्ण केली जाते लेग बायच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. आता चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा करायच्या आहेत 32 आणि याचसाठी ओंकार शेवटच्या षटकात थांबतात. गोलंदाजी चांगली आहे त्याच्याकडे. 9 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. या कंपल्सरी कराव्या लागतील कुणाल सर, कारण पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट गेली नाही. 84 नो लॉस. आता 9 बॉलमध्ये 32, 1 विकेट गेली. नऊ चेंडू 32 धावांची गरज. पहिल्या इनिंगमध्ये 84 झाल्यात. 85 चेस होतील का यासाठी प्रयत्न सुरू आहेत गावदेवी नीता स्मृती दहीसरच्या. राहुललाही बीट केलंय. काय गोलंदाजी सुरू आहे ओंकारच्या माध्यमातून. ज्या ओंकारने या स्पर्धेत बॅक टू बॅक 2 अर्धशतक ठोकलेत, तोच ओंकार तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. चांगलं इन्स्ट्रक्शन. काय गोलंदाजी सुरू आहे. आता मात्र कव्हर्सला खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आहे. या मॅचची गोल्डन विकेट घेतली आहे ओंकार पाटीलने, त्यामुळे कमबॅक होईल आता या मॅच मध्ये अंकुश 11 कौसा टीमचा. सुद्धा या स्पर्धेमध्ये करण्यात आला आणि बरोबर आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतोय भारताचा बायकर मॅन केतन म्हात्रे आता ISPL मध्ये खेळतील. त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता काय गोलंदाजी केली ओंकारने. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. हाही चांगला बॉल आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे ओंकारसाठी. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फक्त 1च धाव दिली आणि महत्वाची विकेट आणि ती लेग बायची धाव आहे. बॅटने कुणाला सर एकही धाव दिली नाहीये. जबरदस्त. आणि त्यानंतर बघा स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड मध्ये कौसा गावचे प्रेक्षक. मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली या स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर. 2 विकेट सुद्धा घेतलेत. अर्धशतक सुद्धा ठोकले. मग अजून काय पाहिजे ओंकारकडनं तुम्हाला. अजून प्रेक्षकांना काय पाहिजे ओंकारकडनं. सर्वच काही त्यांनी दिलंय. मेडन ओव्हर 2 विकेट अर्धशतक. काय चमकलाय ओंकार आज. आणि आता मॅच शेवटच्या षटकात तुम्हाला पाहायला मिळते. कल्पेश गोवारी येत आहेत. नाही किरण म्हात्रे तुमच्या शुभेच्छा मगाशीच दिल्यात आम्ही. किरण म्हात्रे नाही भाचे आहेत ना कौसा गावचे, त्यामुळे वारंवार ते शुभेच्छा देत आहेत. त्यांनाही असं वाटतंय की कौसा संघ चांगली कामगिरी करावी आणि करतायत आता. खरं तर सचिन पाटील यांचं खरं तर बघा भारताचा बायकर मॅन आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय स्माईल आहे केतनच्या चेहऱ्यावरती. कौसा गावातच तो सराव करतो जास्तीत जास्त. 6 चेंडू 32. हा चेंडू का सोडून दिला. आता 32 कंपल्सरी पाहिजे. 5 षटकार जरी आले तरी आता मॅच नीता स्मृती दहीसर टीमला जिंकता येणार. 3 षटकार 51, 12 बॉल 33 आणि त्यानंतर मेडन ओव्हर. 1च धाव लेग बाईस. काय पलटवार केलाय आज. मी तर एकच सांगेल की अंकुश दादांचा आशीर्वाद या टीमच्या पाठीशी आहे आणि सचिन दादा पाटील सारखे पुरस्कर्ते. इथे उंच गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत निलेश.
निलेशला आधीच दुखापत झाली आणि हाही झेल त्यांनी सोडलाय. 1 रन्स मिळाले. या झेलचं फारसं नुकसान आता कौसा टीमला होणार नाहीये. इथून सुपर 8चे दरवाजे नक्कीच त्यांच्याकडे उघडले जातील. त्यामुळे आता पडले संघ वाट पाहतोय. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान आदर्श 11 पडले संघ यातून विजेता संघ त्यांच्यासोबत आजच्या दिवसाची शेवटची मॅच खेळणार आहे. फिल्डिंग लगेच लावायची. उसारगर लक्षात घ्या. यानंतर तेजस फुलटॉस होता त्याला टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. त्यामुळे चेक केलं जाईल आणि बघायचं काय डिसिजन. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. तर महिला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला तिसरे पंचांचा निर्णय काय ते बघायचं. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बघायचं एक्झॅक्ट काय घडलंय. फेअर डिलिव्हरी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू जरूर घेतला मात्र तो आता गमावलाय. 3 चेंडू मध्ये आता 25 करायचे. व्हाईट बॉल आहे. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता. प्रसाद सहस्रबुद्धे यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 करायचे आहेत. 3 लिगल डिलिव्हरी. कौसा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. मात्र एखादा चमत्कारच इथे वाचवेल. नीता स्मृती गावदेवी दैसरला. पुढच्या दोन्ही टीम्स टायगरची बॅटिंग आहे. प्रयत्न करतायत मात्र या प्रयत्नाने आता थोडासा जास्त उशीर झालाय कुणाल सर. 2 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. टॉप 4 मध्ये ज्यावेळी 4 संघ येतील लक्षात घ्या. 48 संघांमध्ये त्यावेळी ड्रॉ होईल. उद्या सेमीफायनल 2 मॅच कशा असतील त्या ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडते आणि त्यानंतर फायनल. आणि उद्या पहिलीच मॅच वाडेकर आणि खिडकाली 8:30ला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं लक्षात घ्या. त्यानंतर ड्रॉ होईल. ड्रॉ झाल्यानंतर लगेच त्यातली एक मॅच होईल आणि त्यानंतर तिसरी मॅच सुपर 8ची असेल. बोटी देसाई आणि आगासन. हा षटकार आलाय मात्र आता 1 चेंडू मध्ये 17 करायचे. फक्त संघ किती धावाने पराभूत झाला हेच आता निश्चित होईल या बॉल नंतर. चुका झाल्यात. दैसर टीम 2 धावा जिथे होत्या त्याही बऱ्याच वेळा घेतल्या नाही राहुल आणि अजयने आणि सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये 1 रन इथे जरूर घेतले आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय तो सचिन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ अंकुश 11 कौसा संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. त्यांची फाईट असेल स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान आदर्श 11 पडले बरोबर. या मॅच नंतर जी मॅच आता सुरू होईल टायगर विरुद्ध उसारगर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील ज्याने अर्धशतक आणि 2 विकेट घेतल्या तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुन्हा आम्ही टाइम सेट करणार.